भाजप नेते व नाराज सम्राट माडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतला। त्यानंतर पोटे चौकात आयोजित विजयी संकल्प सभेत दरेकर बोलत होते। प्रारंभी दरेकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला। प्रवीण दरेकर म्हणाले, विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक फक्त सुडाचे राजकारण करत आहेत। सातत्याने जिल्हा बँकेच्या माध्यमातून दबाव आणला जातो। कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या संस्थांना ते राजकीय रंग देतात। असले घाणेरडे राजकारण बंद करा, अन्यथा आम्हीही स्वस्थ बसणार नाही। मीही मुंबई जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे, पण असले राजकारण कधी केले नाही। आमदार बच्चू कडूंना पडत्या काळात आम्ही साथ दिली। त्यांच्या नियोजित संत्र्यापासून उपपदार्थ तयार करण्याच्या संस्थेला आम्ही कर्ज दिले। सत्यजित आणि सम्राट, तुम्ही मला आकडा सांगा, मी कर्ज मंजूर करतो। दरेकर म्हणाले, सम्राट माडिक यांनी अगदी योग्य निर्णय घेतला आहे। तुमच्या या त्यागाचा व्याजासहित हिशोब केला जाईल। जो त्याग करतो त्याचा सन्मान राखणे हे पक्षाचे पहिले धोरण आहे। आलेली सत्ता ही महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे। सर्वसामान्य लोक आपल्याकडे अपेक्षेने पाहत आहेत। येणाऱ्या काळात सम्राट माडिक यांना निश्चित बळ दिले जाईल, हा माझा शब्द आहे। माजी मंत्री शिवाजीराव नाईक सच्चा माणूस आहे। त्यांचे आजही तिथे मन रमत नाही। त्यांचे कार्यकर्तेही आपली व्यथा मांडू शकत नाहीत। त्यांचेही बळ अप्रत्यक्षपणे निश्चित आपल्याला मिळेल। विश्वासास पात्र नसलेल्या लोकांनी आपल्या कारखान्याचे नाव विश्वास ठेवले आहे। निदान त्याचा तर आदर ठेवा। स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांनी मला खूप प्रेम दिले। सभागृहात आचारविचारांची कशी देवाणघेवाण होते ते त्यांच्याकडून शिकलो। त्यांच्या मुलाला आपल्याला आमदार करायचे आहे, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल। दरेकर म्हणाले, आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाची गती खऱ्या अर्थाने वाढली। त्यांचे हात बळकट करण्यासाठी सत्यजित देशमुख आमदार झाले पाहिजेत। हरियाणाच्या निकालाने ते स्पष्टही झाले आहे। सम्राट माडिक यांची ताकद आणि सत्यजित देशमुख यांचा स्वभाव आपला विजय निश्चित साकार करतील। महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख म्हणाले, सम्राट आणि माझ्यात मतभेद कधीच नव्हते। उमेदवारी डावलल्याने नाराज होणे स्वाभाविक आहे। यापुढे आम्ही एक दिलाने काम करून विजय साकार करू। विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हुकुमशाही, बेबंदशाही आणि मुस्कट दाबीला जनता वैतागली आहे। सारखे निनाईचा डालमिया कसा झाला हे सांगण्यापेक्षा तुम्ही अजित पवार यांचे कसे झाला हे सांगा। देशमुख म्हणाले, मी आमदार झाल्यानंतर बिहूर गावाजवळ एक काटा सुरू करतो। प्रत्येक वाहन वजन करूनच कारखान्याकडे जाईल, तेव्हा यांचे खरे रूप कळेल। कारखान्यांचे सर्व अहवाल हे तहसीलदार आणि प्रांताकडे जातील। त्यांचा संगणकीकृत अहवाल शेतकऱ्यांना पुढे ठेवायला पाहिजे। निनाई कारखाना न्यायप्रविष्ट आहे। त्यांचा पगार तुमच्या 3 पटीने आहे। त्यामुळे यापुढे कारखान्यावर बोलणे बंद करा। यापुढे सम्राट माडिक यांची ताकद असल्याने आपला विजय निश्चित आहे। सम्राट माडिक म्हणाले, पक्षाने उमेदवारी नाकारल्याने खूप वाईट वाटले। 5 वर्ष सर्वसामान्य लोकांपर्यंत पक्ष जावा यासाठी झटलो। अनेक लोकांची कामे केली। लोकसभेत धैर्यशील माने यांना पुन्हा खासदार करण्यासाठी जीवाचे रान केले। सत्यजित देशमुख यांच्यावर माझा कदापि राग नव्हता। हा राग सामान्य कार्यकर्त्यांचा होता। त्यांची इच्छा होती की आपण ही निवडणूक लढली पाहिजे, म्हणून त्यांचा आदर राखणे हे माझे कर्तव्य होते। यापुढे आम्ही एक दिलाने ही निवडणूक लढवू आणि नक्की जिंकू। सत्यजित, तुमच्या पुढे एक पाऊल हा सम्राट माडिक असेल। विरोधकांना खूप आनंद झाला होता की ही निवडणूक एकतर्फी होईल, पण आता त्यांनी घरी बसायची सवय करून घ्यावी। यापुढे 48 गावातील ताकद काय असते ते आम्ही दाखवून देऊ। राहुल माडिक म्हणाले, स्वर्गीय नानासाहेब माडिक यांची सर्वांना मदतीची सवय होती, पण वेळोवेळी राजकीय मुस्कटदाबी झाली। आम्हाला कोणीही विचारात घ्यायचा नाही, पण यावेळी आमची खेळी निर्णायक टप्प्यात आहे आणि आम्ही नक्कीच विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करू। सत्यजित देशमुख यांच्या विजयासाठी आमचे कार्यकर्ते जीवाचे रान करतील। यावेळी रणजितसिंह नाईक, संभाजी वाघ, सिद्धी पाटील, बाळासाहेब घेवदे, डॉक्टर SB पाटील, उत्तम पाटील, चंद्रकांत पाटील, जगन्नाथ माळी, विक्रम पाटील, संजय जाधव, बसवेश्वर शेट्टे, मनसूर वाठारकर, डॉक्टर सचिन पाटील यांनी मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमात संपतराव देशमुख, सम्राट शिंदे, केदार नलावडे, कपिल ओसवाल, सतीश महाडिक, KD पाटील, राजन महाडिक, हनुमंतराव पाटील, आनंदराव पाटील, ॲडव्होकेट मारुती पाटील, अभिजित नाईक, विश्वप्रताप नाईक, जयकर कदम, मोहन जिरगे, अनिता धस, विद्याताई पाटील, संध्या महाडिक, दुर्गादेवी नाईक, वैशाली नाईक, वैभवी कुलकर्णी आणि मान्यवर उपस्थित होते। सूत्रसंचालन विनायक गायकवाड यांनी केले, तर आभार केदार नलावडे यांनी मांडले। सभा सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थितांशी संवाद साधला। सम्राट माडिक यांचा हा निर्णय अतिशय स्तुत्य आहे। त्यांना राजकारणात मोठे करण्याची आणि ताकद देण्याची मी ग्वाही देतो, असे ते म्हणाले। यावर महाडिक समर्थकांनी मोठा जल्लोष केला। सम्राट माडिक यांचा त्याग आम्ही कधीही विसरू शकणार नाही। त्यांना लवकरच विधिमंडळात संधी दिली जाईल।
आमदार सम्राट माडिक अशी त्यांची बिरुदावली लवकरच दिसेल. प्रवीण दरेकर यांच्या चारोळ्या. सत्तेसाठी 1760, विजयासाठी फक्त सम्राट. आज आहे प्रसंग बाका, शिराळ्याचा विकास करेल पेट नाका. आजच्या कार्यक्रमावर सम्राट माडिक यांचा वरचष्मा राहील. नाकारलेली उमेदवारी, त्यानंतर आलेली नाराजी, त्यातून मनोमिलन आणि आजची निवडणुकीतील माघार यामुळे महाडिक समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबा बाबा नावाच्या घोषणा सुरू होत्या. खूप खूप नमस्कार. आपल्या सम्राट दादा महाडिकांनी आज जो निर्णय घेतलेला आहे आणि आमच्या शब्दाचा मान ठेवून सम्राट दादांनी सत्यजित भाऊंना पूर्णपणे मदत करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने मी या ठिकाणी शब्द त्यांना दिलेला आहे की त्यांच्या राजकारणामध्ये पुढे त्यांना मोठं करायची जबाबदारी आम्ही घेतली आहे. त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने आम्ही उभं राहू आणि माझ्या त्यांना खूप शुभेच्छा आहेत. आता सगळे लोक मिळून या ठिकाणी आपल्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून आणा अशी आपल्या सर्वांना विनंती. धन्यवाद. धन्यवाद साहेब, धन्यवाद. धन्यवाद देवेंद्र फडणवीस साहेब. ज्या माणसानं या महाराष्ट्राच्या मातीत बाबांचा सन्मान त्या ठिकाणी होणार. बाबा विधिमंडळ म्हणा किंवा त्याच्या वरच्या आणखी नुसतं विधिमंडळ नाही, त्याच्या वर जाऊन सन्मान झालेला तुम्हाला निवडणुकीमध्ये दिसेल हा शब्द देण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. आणि म्हणून बाबांचा सन्मान हा तुमचा सन्मान आहे. मगाशी कोणतरी मला म्हणालं की विमान बाबांना पाठवलं, बाकीचे म्हणाले आम्हाला का नाही विमान पाठवलं. असं का विमान येरागा भाड्याला पाठवत नाहीत, कारण बाबाच्या हातात शिराळ्याची कमान आहे म्हणून त्यांना विमान पाठवलं. बाकीच्या कोणाच्या आहे का? एक त्या ठिकाणी माणूस उभा राहतो कार्यकर्ता आणि 50-55 हजार मतं अशीच मिळत नसतात. त्यासाठी कष्ट करावे लागतात, सुखदुःखात जावं लागतं. ते काम या ठिकाणी आमच्या सम्राट बाबांनी केलेलं काम या ठिकाणी आमच्या सम्राट बाबांनी केलेलं आहे. सम्राट बाबा आम्ही सारी भारतीय जनता पार्टी आपल्या सोबत आहोत. देवेंद्रजीने आपल्याला विश्वास दिलाय, त्या विश्वासाला अजिबात तडा जाऊ देणार नाही हा शब्द आपल्या सगळ्यांना देतो. आणि विजयाचा गुलाल उधळण्याची संधी या ठिकाणी आपण आम्हाला द्या. आणि आपण सम्राट बाबा विनंती करू, देवेंद्रजींना सांगू की शिराळ्याचा विजय मनवण्यासाठी तुम्ही स्वतः या ठिकाणी या आणि मी त्यांना घेऊन आपलं दर्शन घेण्यासाठी येईन एवढा विश्वास देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी. बातमी निपक्ष, सदैव दक्ष.